नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये। शेतकरी मित्रांनो, गेल्या 2 दिवसापासून खूप शेतकऱ्यांच्या कमेंट अशा आलेत की खूप शेतकरी म्हणतात की आमचं अतिवृष्टी अनुदानाच्या यादीमध्ये नावच नाही। खूप शेतकऱ्यांच्या कमेंट आहेत की आमची केवायसी झाली आहे परंतु पैसे किती दिवसात येणार। ह्या दोन्ही प्रश्नाचे उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओ समजून घ्या, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, सर्व माहिती समजेल तुम्हाला। शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाकडून एकही शेतकरी अतिवृष्टी अनुदानापासून वंचित राहणार नाही असा शब्द दिलेला आहे। त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना अजून अनुदान आलेलं नाही आहे, ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानाच्या यादीमध्ये नाव आलेलं नाही, त्यांनी सुद्धा काहीही घाबरायची गरज नाही शेतकरी मित्रांनो, कारण तुम्हाला ते अतिवृष्टी अनुदान मिळणार आहे। परंतु ह्या टिप्स तुमच्या फॉलो केलेल्या पाहिजेत की या नियमामध्ये तुम्ही पाहिजेत, त्यामुळे तुम्हाला काहीही टेन्शन नाही की तुमच्या खात्यावर अनुदान येणार नाही। अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे केवायसीच्या याद्या सर्व गावामध्ये आलेल्या आहेत। केवायसीच्या याद्या तलाट्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। ज्या शेतकऱ्यांची केवायसी आहे त्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर आता शेतकरी केवायसी करत आहेत। आता केवायसी ज्या शेतकऱ्यांनी केलेत त्या शेतकऱ्यांना घाई लागली आहे की आता अनुदान किती दिवसात पडणार। या सर्व प्रश्नाची उकल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊ। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाकडून NDRF मार्फत 8,500 रुपये हेक्टरी अनुदान, पेरणीसाठी रब्बीसाठी 10,000 रुपये अनुदान खूप शेतकऱ्यांच्या खात्यावर पडण्याची प्रक्रिया चालू आहे। 50 ते 60% शेतकऱ्यांच्या खात्यावर या अनुदानाची रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे। त्यामुळं अजून ज्या शेतकऱ्यांना अजून अनुदान आलेलं नसेल, ज्यांना अतिवृष्टीचं अनुदान खात्यावर पडलंय त्यांना उर्वरित 1 हेक्टरचं अनुदान पडणार आहे। ज्या शेतकऱ्यांना रब्बीचं अनुदान 20,000 रुपये पडले त्यांना उर्वरित 1 हेक्टरचं अनुदान पडणार आहे। त्यामुळे बहुभूधारक शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही। जरी तुम्हाला 2-2 हप्ते जरी 1-1 हप्ता जरी पडलेला असला रब्बीचा अथवा अतिवृष्टीचा, तर उर्वरित राहिलेला 1 हप्ताही तुमचा येऊन जाणार आहे। तुम्हाला प्रति हेक्टरी 55,000 रुपये, प्रति शेतकरी 55,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहे। आता खूप शेतकऱ्यांचा प्रश्न, महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण येऊ शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण पहा। खूप शेतकऱ्यांचा प्रश्न होता की आमचं अतिवृष्टी यादीमध्ये नावच नाही तर आम्ही केवायसी करायची कशी। या गोष्टीची माहिती आपण घेऊ। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। महत्त्वाचा मुद्दा, ज्या शेतकऱ्यांनी अतिवृष्टी नुकसान भरपाईचा फॉर्म भरलाय आणि तो फॉर्म जर तलाट्यापाशी जर सबमिट केलाय तरीही तुमचं यादीमध्ये नाव आलेलं नसेल तर काय करायचं। राज्य शासनाकडून एकही शेतकरी वंचित राहणार नाही असा शब्द राज्य शासनाकडून देण्यात आला आहे। प्रत्येक जिल्ह्याचं, तालुक्याचं बजेट प्रत्येक जिल्ह्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे। आता यादीमध्ये नावं आलेत यांनाच अनुदान मिळणार आहे किंवा यादीमध्ये नावं आले नाहीत यांना अनुदान मिळणार नाही असं काहीही होणार नाही। ज्या शेतकऱ्यांचं यादीमध्ये नाव आले त्यांची ती प्रोसेस त्यांनी करून घ्या। केवायसी असेल केवायसी करून घ्या, आधार सेडिंग असेल आधार सेडिंग करून घ्या। जो काही प्रॉब्लेम तुमच्या रिझन पुढे दाखवलेला असेल तर तुम्ही तो सॉल्व्ह करून घ्या। दुसरी गोष्ट, यादीमध्ये नावच खूप शेतकऱ्यांची आले नाहीत अशी प्रत्येक शेतकऱ्यांची ओरड आहे। ज्या भागामध्ये 33% जास्त नुकसान पिकाचं झाले अशा शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे टाकले जात आहेत। जर तुमच्या गावामध्ये 33% जास्त नुकसान झालेलं असेल, तुमच्या गावामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पंचनामे झाले असतील तलाट्यामार्फत आणि इतर गावातील यादीमध्ये इतर गावातील इतर शेतकऱ्यांचे सर्वे झाले असतील, तुमचाही सर्वे झालेला असेल अथवा झालेला नसेल, गावची यादी पूर्ण पोर्टलवर दाखवत असेल किंवा तलाट्याने तुम्हाला दाखवली असेल किंवा तलाट्याने तुमच्या गावामध्ये लावली असेल आणि त्यात तुमचं नाव नाही, आता पुढे काय करायचं हा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल। शेतकरी मित्रांनो, जर तुमचं त्या यादीमध्ये नाव नसेल तुम्ही तलाट्याशी संपर्क साधा। तुमच्या गावात 33% जास्त नुकसान झालं असणं गरजेचं आहे, इतर गावातील तुमच्या शेतकऱ्यांचे पंचनामे होणं गरजेचं आहे आणि त्यांची यादी गावामध्ये प्रसिद्ध होणं गरजेचं आहे, तर पुढचे हे प्रोसेस आहे। तरीही तुमचं जर नाव तुमच्या यादीमध्ये नसेल काही घाबरू नका, तुम्ही तलाट्याशी संपर्क करा। तलाट्याला फक्त तुमचं आधार कार्ड, बँक पासबुक, फार्मर ID जो काही कागदपत्र मागतोय ते कागदपत्र त्याला सुपूर्द करा, तुमचं अनुदान तुमच्या खात्यामध्ये पडेल। यादीमध्ये नावच यावं असं नाही आहे। आधार कार्ड, बँक पासबुक असो अथवा जो काय फार्मर ID तलाट्यामार्फत मागितला जाईल त्या डॉक्युमेंटची पूर्तता तुम्ही त्या तलाठी साहेबाला करा। तुमची यादीमध्ये नाव येऊ अगर न येऊ
तुमचं अनुदान तुमच्या खात्यावर 100% पडणार, यात वाद नाही. त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. ज्या शेतकऱ्यांनी यादीमध्ये नावच नाही असं नाही, त्या आता ती ज्या याद्या आहेत त्या KYCच्या आहेत. ज्यांची फार्मर ID असेल, त्यांचं अनुदान खात्यावर पडलं असेल तर त्या यादीमध्ये नाव याचा विषयच नसेल. किंवा तुमचे डॉक्युमेंट दिलेले नसतील, तुम्ही आधार कार्ड, बँक पासबुक, फार्मर ID, ते डॉक्युमेंट जर तुम्ही दिले नसतील तर तुमच्या यादीमध्ये नाव येईलच कसं? त्यामुळे यादीमध्ये नाव येईलच, नाही आलं त्याचा विषय काहीही नाही. तुम्हाला विषय अनुदान मिळण्याशी आहे. जर तुमच्या गावामध्ये सर्वे झाला असेल, अतिवृष्टीची नोंद झालेली असेल, तलाठ्यामार्फत सर्वे करून यादी तयार केली असेल, यादीमध्ये नाव जरी आलं नसेल तर फक्त एक कॉल करा किंवा तलाठ्याशी संपर्क करा की माझं यादीमध्ये नाव नाही आहे, किंवा त्या यादीमध्येच नाव यावं असं काही नाही आहे. त्याला आधार कार्ड, बँक पासबुक द्या आणि फार्मर ID द्या. तुमच्या आधार कार्ड, बँक पासबुक, फार्मर ID असेल, सगळं ओके असेल तर तुमच्या खात्यामध्ये ते अनुदान येऊन जाणार. त्यामुळे खूप शेतकऱ्यांचा प्रश्न होता की यादीमध्ये नावच नाही. आता खूप शेतकऱ्यांची नावं नाही आहेत, ज्यांचं अजून अनुदान टाकायचं प्रोसेसच झालेलं नाही. अशा शेतकऱ्यांच्या ह्याच्यामध्ये नावं नाही आहेत, परंतु त्यांचे डॉक्युमेंट घेण्याची प्रक्रिया अजून तलाठ्यामार्फत सुरू आहे. कारण एकही शेतकरी ह्याच्यामधून वंचित न ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाचा आहे. त्यामुळं तलाठी साहेबांना शेवटच्या शेतकरीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. शेवटचा शेतकरी जो राहिला अनुदानापासून वंचित, त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचून त्या शेतकऱ्याला अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाचा आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टी यादीच्यामध्ये जर नावच नसेल, तुमच्या गावातील सर्वे झाला असेल, गावातील सर्व शेतकऱ्यांची नावं त्याच्यामध्ये असतील, तुमचं जर नाव नसेल तर काहीही घाबरू नका. तलाट्याशी संपर्क साधा, सध्याला बोला आणि त्याला डॉक्युमेंट जमा करा. तुमचं अनुदान तुमच्या खात्यामध्ये पडूनच जाईल. त्यामुळे अतिवृष्टी यादीतच नावच राहावं, माझी KYCच व्हावं असा विषय नाही आहे. फार्मर ID असेल तर विषयच नाही. तुमचा फार्मर ID असेल तर तुमच्या खात्यावर पैसे येऊन जाणार. हा प्रश्न सॉल्व्ह झाला. दुसरा प्रश्न, ज्या शेतकऱ्यांनी KYC केली आहे त्यांची प्रतीक्षा आहे की आम्हाला अनुदान कधी पडेल. महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो, जास्तीत जास्त शेतकऱ्यांची ज्यांची KYC आहे, FICE नंबर आहे, KYC आहे, त्या शेतकऱ्यांनी पटापट आपली KYC करून घ्या. कारण पोर्टल खूप छान चालतंय आणि पोर्टल चालल्यामुळे लवकर KYC शेतकऱ्यांची होत आहे. व्यवस्थित सुरळीतपणे त्याला चालू करण्यात आलेला आहे. त्यामुळे KYC होताच तुमचं अनुदान पडणार आहे, यात वाद नाही आहे. आणि ते किती दिवसात पडणार आहे हे पण तुम्हाला मी सांगतो. परंतु लवकरात लवकर KYC करून घ्या. तुमची KYC जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे वर्ग होणार. आता हे पैसे किती दिवसात पडणार? तुमची KYC केली आहे तुम्ही. काही शेतकऱ्यांनी म्हणले 1 तारखेला केल्या, 5 तारखेला केल्या, 6 तारखेला केल्या, 10 तारखेला. शेतकरी मित्रांनो, KYC केल्यानंतर याची एक प्रोसेस आहे. ती प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे पडतात. किती दिवसात पडतात? 8 ते 10 दिवसात तुमच्या खात्यामध्ये हे पैसे वर्ग होतात. KYC ही महत्त्वाची प्रक्रिया आहे आणि KYC पूर्ण झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये अनुदान येणार. त्यामुळं 8 ते 10 दिवसात ज्या शेतकऱ्यांनी KYC केली आहे, 8 दिवस असो, 10 दिवस असो, 12 दिवस असो, कारण इतर शेतकऱ्यांचे KYC त्याच्यामध्ये अडकलेले असतात. आणि एकदाच तुमचे KYCचं म्हणजे पेमेंट जरी अडकलेला असेल, 8 ते 10 दिवसामध्ये सुरळीत होऊन ते तुमच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे. त्यामुळं पहिला मुद्दा, ज्या शेतकऱ्यांची KYC झालीच नाही त्या शेतकऱ्यांनी पटकन KYC करा. 8 ते 10 दिवस लागेल ना 12 दिवस लागेल, पण तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. आणि नियमानुसार त्याचा नियम आहे 8 ते 10 दिवस. परंतु काही बजेटच्या अभावी, राज्य शासनाच्या तांत्रिक कारणामुळे असो, इतर सर्व कारणामुळे एखाद्या वेळेस उशीर होऊ शकतो. 10, 15, 20 दिवस होऊ शकतो. परंतु या अतिवृष्टी अनुदानाला तर हे उशीर होणार नाही, खात्रीने मी सांगतो. कारण महागडले कुठले अनुदान असतील तुमचे 2023-24चे, त्याची KYC केली आहे, मी पैसे पडले नाहीत, तो विषय बजेटचा झाला. परंतु सध्या ह्या अतिवृष्टी अनुदानाचं बजेट आहे, शिल्लक आहे. फक्त तुम्ही KYC करा. KYC झाल्यानंतर तुम्हाला 8 ते 10 दिवसामध्ये हे पैसे पडून जाणार आहेत. त्यामुळे याबाबत अजूनही कुणाचा काय प्रॉब्लेम असेल, कुणाचं शंका असेल तर सरळ तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. त्यावर निश्चित आपण व्हिडिओ बनवू. कमेंटला जास्तीत जास्त प्रमाणात उत्तर देण्याचा प्रयत्न आपण आजपर्यंत केला आहे आणि पुढेही करू. त्यामुळं शेतकरी कुठेही कन्फ्यूज राहू नये, शेतकऱ्याला कुठेही अडचण निर्माण होऊ नये, याबाबत आपण प्रत्येक वेळी त्याला सावध करण्याचा प्रयत्न आजपर्यंत व्हिडिओमध्ये केला आहे आणि आताही आपण करणारच आहोत. आता करतोय, पुढेही करणारच आहोत. त्यामुळे खूप शेतकऱ्यांचा प्रश्न होता की यादीमध्ये नाव नाही, तुम्ही घाबरायचं नाही. या व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्ट सांगितलं आहे. आणि KYC केली आहे, परंतु अनुदान कधी येईल याबाबतही आपला प्रश्न मिटला आहे. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांच्या अजून KYC राहिलेत, काय प्रॉब्लेम राहिले असतील ते लवकरात लवकर सॉल्व्ह करून घ्या. पैसे येणार आहेत, शासनाचं बजेट शिल्लक आहे. फक्त तुमची KYC करण्याची प्रक्रिया, करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. तुम्ही KYC केली की तुमच्या खात्यामध्ये वर्ग होणारच आहेत पैसे. त्यामुळे बजेटचीही काय अडचण नाही. त्यामुळं दिवसाची वाट न पाहता इतर काम सोडा, थोडाच वेळ लागतो, पटकन KYC करून घ्या. ज्या शेतकऱ्यांची KYC मध्ये आहे नाव, त्यांची KYC केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे पडून जाणार आहेत. आणि महत्त्वाचा मुद्दा, ज्या शेतकऱ्यांना अजून कुठलंच अनुदान आलं नाही
त्यांचं हे अनुदान वाटण्याची प्रक्रिया सुरू आहे. कुठलाही शेतकरी वंचित राहणार नाही. त्याबाबत योग्य वेळी योग्य अपडेट येतात आपण चॅनलवरून व्हिडिओ बनवूच. परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांना अजूनही मी म्हणतो अतिवृष्टीचं आणि रब्बीचं अनुदान आलं नसेल त्या शेतकऱ्यांनी अजून एकदा कमेंट करा कोणता जिल्हा आणि या जिल्ह्यामध्ये अजून अनुदान आलं नसेल तर कमेंट करा, त्यावर निश्चित आपण अपडेट देऊ. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.